मित्रांनो 28 फेब्रुवारी 2025 म्हणजे कालचा दिवस. हा दिवस पुढे जाऊन म्हणजे भविष्यात बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीच्या इतिहासातील एक सोनेरी दिवस म्हणून बघितला जाईल. अनेक शुक्रवार येतात आणि जातात ज्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कित्येक कोटींची कमाई करणारे सिनेमे रिलीज होतात. पण असे शुक्रवार क्वचित येतात ज्या दिवशी एक नव्हे तर दोन मिनिंगफुल आणि खऱ्या अर्थाने ज्यांना हॅट्स ऑफ म्हणावे असे कल्ट क्लासिक सिनेमे रिलीज होतात. 28 फेब्रुवारी 2025 हा दिवस तो आहे. क्रेझीमध्ये सोहम शहाने दिलेल्या क्लास धक्क्यातून सावरतो ना सावरतो तो लगेच डायरेक्टर रीमा काकतीने सुपर बॉयज ऑफ मालेगाव द्वारे आणखी एक सुखद धक्का दिलाय. कसे ते सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे सुपर बॉयज ऑफ मालेगाव या सिनेमाचा. थोडक्यात करणे शक्य नाही आहे म्हणून नेहमीप्रमाणे अगदी थोडक्यात नाही म्हणालो. मित्रांनो, मालेगाव महाराष्ट्रातील नाशिक जवळील मुस्लिम बहुल लोकसंख्या असलेले शहर. सुपर बॉयज ऑफ मालेगावची कथा सिनेमा वेड्या लोकांची आहे. म्हणून सिनेमाच्याच भाषेत सांगायचे झाल्यास मालेगाव म्हणजे मासेसचे शहर. वर्ष 1997. 4 मित्र नासिर, फारुख, शफीक आणि अक्रम. नासिर झालाय आदर्श गौरव, फारुख झालाय विनीत कुमार सिंग, शफीक साकारलाय शशांक अरोरा, तर अक्रम सादर केला आहे अनुज सिंग दुहान या कलाकाराने. नासिर त्याच्या मोठ्या भावासोबत चालवतोय सिनेमा व्हिडिओ पार्लर. फारुखच्या लेखणीत दम आहे, शफीकला ॲक्टिंगचा शौक आहे, तर अक्रमचा स्वतःचा फोटो स्टुडिओ आहे. घटनाक्रम असा काही घडतो की ज्यातून हे सर्व एक मोठा निर्णय घेतात. निर्णय काय तर चक्क सिनेमा बनवायचा, ज्यात असणार त्यांचा मित्रपरिवार आणि गावातली सिनेमा शौकीन मंडळी. नासिर होणार डायरेक्टर, फारुख तो सिनेमा लिहिणार आणि इतर सगळेच जमेल ते आणि मिळेल ते काम करणार. सिनेमा कोणता तर मालेगाव के शोले नामक शोले सिनेमाची मिमिक्री करणारा एक विनोदी सिनेमा. पुढे सिनेमा कसा बनतो, त्याच्या निर्मितीत त्यांना कोणत्या अडचणी येतात, तो रिलीज कसा होतो, त्यानंतर आणखी सिनेमे बनतात की नाही, दरम्यान प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात काय उलथापालथ होते, हे सर्व सांगत कथा शेवटाकडे जाते. मित्रांनो, वरुण ग्रोवर यांनी लिहिलेली कथेची लांबी आहे केवळ 2 तास 10 मिनिटांची. कथा सत्य घटनांवर आधारित असल्याचे आपल्यापैकी बहुतांश रसिकांना माहीत आहेच. वरुण ग्रोवर यांची कथा पटकथा खूपच भावस्पर्शी आहे, खिळवून ठेवणारी आहे, रंजक आहे, जितकी सहजपणे हसवणारी आहे तितकीच नकळत अश्रूंना वाट देखील मोकळी करून देणारी आहे. पटकथा इतक्या ओघवत्या, इतक्या सहज आणि इतक्या साध्या पद्धतीने सांगितली गेली आहे की क्या कहने. अगदी कथेतील साध्या पात्रांप्रमाणेच सर्व काही खूपच डाऊन टू अर्थ. वरुण ग्रोवर सोबत शोएब नझीर यांनी लिहिलेले डायलॉग्स म्हणजे संवाद सुद्धा तितकेच दमदार आहेत, जे प्रत्येक प्रसंगाला आणखी रंजक बनवतात. रीमा काकती यांचे दिग्दर्शन तर कमाल आहे कमाल. इंटरवल पॉईंटला येणारं वळण आणि इंटरवल नंतर येणारा एक मोठा शॉकिंग टर्न, यानंतर तर रीमा यांनी काय हँडल केलाय हा सिनेमा मित्रांनो. क्लायमॅक्समध्ये तर तुम्ही हमखास रडणार म्हणजे रडणार, इतका मनाला थेट जाऊन भिडणारा शेवट आहे. लिखाण आणि दिग्दर्शन पॉवरफुल असल्यावर काय होते त्याचं हे आदर्श उदाहरण आहे. सिनेमात फारुख म्हणजे विनीत कुमार सिंगच्या तोंडी एक संवाद आहे जो जवळपास 3-4 वेळा तो म्हणतो की रायटर बाप होता है बाप, म्हणजे लेखक हा बाप असतो. खरंच हा सिनेमा संपल्यावर मला वरुण ग्रोवर हा बाप माणूस आहे असंच वाटून गेलं. तुम्हालाही ते वाटेल. एक एक पात्र इतकं परफेक्ट, इतकं नेमकं आणि इतकं चपखल लिहिलं आहे वरुणने की त्याला तोड नाही. जितकी परफेक्ट ही पात्र लिहिली गेली आहेत मित्रांनो, त्याहीपेक्षा जास्त परफेक्शननी ती सादर केली आहे. अगदी सर्वच कलाकारांनी. एकही कलाकार कुठेही इंचभर सुद्धा कमी पडला नाही आहे. प्रत्येकाने आपापल्या वाटेला आलेला रोल अक्षरशः जगला आहे. त्यात मी आदर्श गौरवच्या नासिर या प्रमुख पात्राच्याही आधी नाव घेईल, ते म्हणजे शशांक अरोरा याने साकारलेला शफीकचं. अरे काय फेशियल एक्सप्रेशन, काय त्याची बॉडी लँग्वेज, काय त्याचं बघणं, काय त्याचा वावर, त्याचे डोळे तर अक्षरशः बोलले आहेत या सिनेमात. इंटरवल नंतरचा तर अख्खा सिनेमा या शशांकने खाल्लाय. हॅट्स ऑफ टू धिस मॅन. ही मस्ट गेट मॅक्झिमम अवॉर्ड्स फॉर धिस. यानंतर लक्षात राहतात ते दोघेजण, एक आदर्शचा नासिर
आणि दुसरा विनीत कुमार सिंगचा फारुख. मित्रांनो, ट्रीट आहे ट्रीट या दोघांना अभिनय करताना बघणं म्हणजे. त्यांना सुद्धा जस्ट हॅट्स ऑफ. अनुज सिंग दुहानने साकारलेला अक्रम पण मस्त जमलाय. या 4 प्रमुख कलाकारांशिवाय असलेल्या इतर सर्वच कलाकारांनी आपापले रोल परफेक्ट सादर केलेत. नव्हे तर रीमा काकती यांनी त्यांच्याकडून ते परफेक्टली वठवून घेतले आहे असे मी म्हणेन. 90च्या दशकातील जी वातावरण निर्मिती केली आहे ती मस्त जमली आहे. स्वप्नील सोनावणे यांनी सिनेमाच्या माहोलला अनुसरून केलेली सुंदर सिनेमॅटोग्राफी, सचिन जिगर या जोडीचं सुश्राव्य संगीत आणि बॅकग्राऊंड म्युझिक, जावेद अख्तर यांची अर्थपूर्ण गीते, सिनेमाचं एडिटिंग वगैरे 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 सर्व काही सिनेमाच्या उजव्या बाजू आहेत. मित्रांनो, मला खात्री आहे इतकी अप्रतिम कलाकृती असूनही आपल्यापैकी बहुतांश रसिक हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन काही बघणार नाहीत. पण माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की नाही थिएटरमध्ये जमलं तरी OTTवर ही कलाकृती जेव्हा येईल तेव्हा ती अजिबात सोडू नका. मी या सिनेमाला 5 पैकी 5 स्टार्स देतोय. हॅट्स ऑफ अगेन टू एंटायर टीम ऑफ सुपर बॉयज ऑफ मालेगाव. यू पीपल डेफिनेटली डिझर्व not only national but international appreciation. इंडियन सिनेमा ॲट इट्स बेस्ट. तुम्हाला आमचा सुपर बॉयज ऑफ मालेगावचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.